प्रचाराचा आता धुरळा उडलेला आहे आणि अनेक ठिकाणी प्रचार सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। फडणवीसांच्या आज 3 प्रचार सभा नागपूरमध्ये होणार आहेत आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याही सभा आयोजित करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर नागपूरमध्ये काँग्रेसच्या सुद्धा सभा होणार आहेत। काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे अशी सुद्धा माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। त्यामुळे आता या प्रचार सभातून हे राजकीय नेते कुणावर कशा पद्धतीने निशाणा साधतात आणि त्यांना कशी उत्तरं विरोधकांकडून दिली जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर धुळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा पार पडणार आहे आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांनी। पाहूया। धुळे महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराला आज खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे असं म्हणावं लागेल। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी धुळ्यात येत आहेत। त्यांच्या सभेची जय्यत अशी तयारी भाजपकडनं करण्यात आलेली आहे। प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्तही या ठिकाणी तैनात केलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी पोलीस प्रशासनाकडनं घेण्यात येत आहे। तर मोठ्या संख्येत कार्यकर्त्यांनी या सभेला हजेरी लावी अशा पद्धतीचं नियोजन भाजपकडून करण्यात आलेलं आहे। कडाक्याची थंडी आहे। अशाही परिस्थितीमध्ये एकीकडे तापमान कमी होत असताना राजकीय तापमान मात्र चांगलंच तापलेलं आहे। कारण की मुख्यमंत्री आजच्या या सभेमध्ये नेमकं टीका करतात की विकासाबद्दल बोलतात याकडेही सर्वांचं लक्ष लागून आहे। नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी टीका करण्याऐवजी विकासाच्या मुद्द्यांवरती बोलणं प्राधान्य दिलेलं होतं। याही सभेमध्ये ते विकासावरती बोलतात की राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि शिवसेनेवरती टीका करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे।